म्हणतात सासू जी 24 तासामध्ये दिवसात एकदा तरी सुनाच्या डोळ्यातून आणते असू तिला म्हणतात सासू. तिला कधीच बघवत नाही सुनाच्या चेहऱ्यावर हसू, तिला म्हणायचं हुशार म्हणतात सासू. शेजारी बसलेली तरी ती घरी गेल्यावर तुम्हाला भाकर घालीन का घराच्या बाहेर काढीन. हो सासू मावशा मला सांगा तुम्ही डिलिव्हरी झालेले आहेत का? डिलिव्हरी कुठं झालेल्या बरं? सासराला का माहेरला? माहेरला. मग तुम्ही तिकडे गेल्या माहेरला, डिलिव्हरी व्हायची वेळ आली, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, तुम्ही प्रसूत झाल्यात, तुमच्या आईनं आणि भाऊजाईनं तुम्हाला व्यवस्थित सांभाळलं, 10-12 दिवस पूर्ण झाले आणि मग सासरच्या माणसांनी पाहायला यायचं असतं. कोणाला कोणाला पाहायला यायचं? बाळाला. खायला कोणाला घेऊन यायचं? बाळाला. बाळाला. बरोबर. मला सांगा बरं, बाळाला खायला घेऊन जाते काय काय घेऊन जाता? खारी, खोबरं, डिंक, रवा, दूध, तांदूळ, तूप, काजू, बदाम, मनुके, पिस्ता, चारोळे, खारी, खोबरं, अजून काय काय घेऊन जाता? सगळी मी जेवढी यादी सांगितली ही खायला घेऊन जाता. कोणाला? बाळाला. लबाला बोला तर बाळ त्याच्यात काय काय खात सांगा मला. बाळ त्याच्यात काहीच खात नाही, पण आम्ही सगळं घेऊन चाललो कोणाला? बाळाला. बाळाला सगळं घेऊन गेलो, बाळाने काहीच खाल्लं नाही. बाळाला तुम्ही मांडीवर घेतलं, सोबत डाग घेतलेला होता, डाग अंगावर बाळाच्या घातला आणि मग बाळाला तुम्ही निहारून पाहिलं आणि यायच्या टायमाला तुमच्या डोक्यात आलं आपण बाळाला काहीच खायला आणलं नाही. सगळं आणलं ते कोणाला? आईला का? सुनबाईला, बाळाच्या आईला. आणि बाळाच्या घरच्यांना ती म्हातारी चुरून सुंदवाड्या खाती. कोणती? तिकडची. गपचूप सकाळी 2 वाटे घेते, एक पोरीला देते, एक ही पण आणत नाही. ही पण 1.5-2 महिन्यात चांगली गपदुऱ्याच्या गपदुऱ्या होती.